सत्यवानाखेरीज पती म्हणून अन्य मी कोणाचाही विचार करू शकत नाही। आणि इतर कोणाशी जबरदस्ती विवाह लावण्यात येत असेल तर त्यापेक्षा आयुष्य संपवलेलं बरं। सत्यवान, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे। या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी आपली गाठ ही आयुष्यभर बांधली जाईल। आई सावित्री कुठे? सावित्री काय येत नाहीये? चल ना तिच्याकडे, मला विवाह करायचा आहे। अरे गप्पा बैस। मंदाकिनी आवर याला। हो हो बाळा, हा थांब। अहो पण एवढा वेळ का लावताय? तुम्ही विचारा ना राजमातांना। मी बरं मी विचारते। राजमाता, महाराज अजून आले नाही आणि राजकन्याही आल्या नाहीयेत अजून। विवाह होणार की नाही म्हणजे उशीर होतोय म्हणून। हो, उशीर होते माझ्या विवाहाला। येतील। महाराजांची प्रकृती ठीक नसते हे ठाऊक आहे ना तुम्हाला? मला महाराज करा। मला महाराज करा। खाली बस, बस खाली। महाराणी, उशीर झाला तर घोळ होईल। महाराज कुठे आहेत आणि सावित्री कुठे आहे? घेऊन ये त्यांना। मी सरळ हाताला धरून ओढत घेऊन येतो तिला। थांब, उगाच इथे तमाशा नको। सुरंगी, ताबडतोब जा आणि सावित्रीला घेऊन ये, विवाहाला उशीर होतो। पण बिन काही नाही, जे सांगितलंय तेवढं कर। निघ। तू महाराजांकडे जा आणि महाराजांना घेऊन ये। सुरंगी मागे सैनिकांना धाड, दोघींना आणाय। बाकीच्या विधींमध्ये वेळ न घालवता थेट मुख्य विधींना हात घालू। महाराजांच्या हस्ते कन्यादान करू आणि मोकळ हो। काय करते ही सावित्री कोण जाणे। सुरंगी, आता जगून काही अर्थ नाही ग। प्राण त्यागून काय होणार आहे साऊ? तू तर सुटशील ग, पण सत्यवानाचं काय? त्याला तर दुःखातच लोटून जाशील ना? आयुष्यभर दुःखात राहील तो आणि तुझ्या मृत्यूला स्वतःला कारणीभूत ठरवेल। काय करू मी? कोणती झाली ग माझी? ताताच्या अनुमतीखेरीज पळून जाऊन विवाह करणं मला मान्य नाही आणि तो तर माझ्या मनाविरुद्ध भलताच विवाह करायला लावतो। तो असं का वागतोय मला काहीच कळत नाहीये ग सुरंगे। त्यामागे नक्कीच काहीतरी कारस्थान आहे साऊ, अर्थातच महाराणींचं। असू शकतं, पण मग यावर उपाय काय? साऊ, तुला महाराजांना भेटू दिलं जात नाहीये, त्यांच्याशी बोलू दिलं जात नाहीये, म्हणजे यातच काहीतरी रहस्य आहे। मला वाटतं तू फक्त एकदा तरी महाराजांशी पुन्हा बोल, काहीतरी मार्ग नक्की निघेल। पण आम्हाला भेटूच दिलं जात नाहीये। ही संधी कदाचित तुला विवाहाच्या ठिकाणी निघेल। राजकुमारी,
तुम्हाला विवाहाच्या ठिकाणी तातडीने बोलवलंय महाराणींनी. चला. ताता, ताता मला हा विवाह नाही करायचा. ताता, ताता ऐकू येत नाहीये का? ताता, ताता मी हाका मारते, तुला ऐकू येत नाहीये का? का ऐकून नाही ऐकल्यासारखं करतोस? ताता, ताता मला हा विवाह नाही करायचा. थांबव हे सगळं. ताता, माझ्या पकडीतून तूही सुटणार नाहीस आणि संमोहनातून महाराज. तू जर महाराजांना स्पर्श केलास तर त्यांचं संमोहन समाप्त होईल, पण मी तुला त्यांच्याजवळ जाऊच देणार नाही. सावित्री आली, सावित्री आली, सावित्री आली. अरे सावित्री आली. हे सावित्री, आपला विवाह, आपला विवाह. चल सावित्री, चल ना. मग आपला विवाह. तो कलावच मला. सावित्री, शांत रहा. धडपड नकोय. मुकाट्यानं लग्नाच्या विधीला बसा. तुझ्या उद्धटपणाची आहुती दे त्या होमात. आता तू काही करू शकत नाही. ताता, ताता माझ्याशी बोल ना. ताता, ताता मी हाका मारते, तुला ऐकू येत नाहीये का? मोरोबा, करा सुरू. राजमत, मला एकदा ताताशी बोलू दे ना. त्याच्या डोळ्यात पाहून एकदा मला त्याच्याशी बोलू दे राजमत. वधूच्या पित्याला बोलवा. ताता, ताता मला हा विवाह नाही करायचा. पण मला करायचा ना विवाह. हा विवाह होणे शक्य नाहीये. आम्ही मगाशी जाहीर केलेलं होतं, तरी सुद्धा हे विधी का चालू आहेत? अश्वपती विवाहाचे विधी आता सुरू झालेले आहेत. त्यातून आता माघार घेता येणार नाही. हा विवाह होणारच. मातोश्री, ताता, धावा धावा, बाहेर बघा काय चाललंय. चल चल साहू, साहू चल, सांभाळ.
मस्त तुम्हासी काही बोलू लागी. मस्त तुम्हासी काही बोलू लागी. मलाही बोलायचंय. तुम्ही मोठे, माझ्या साऊचे तातो, तुमचा मान मोठा. बोला. बाळाच्या जीवावर सावित्रीचं हरण करून नेणार आहेस का तू? ना, आम्ही तुमची अनुमती मागित. बाळाच्या जोरावर तर तुम्ही तिचा विवाह लावीत तिच्या मनाबाहेर. बळ चोरी तर तुम्ही दावीत, मी ना. उत्तर तर बिनतोड दिलंयस, पण हा सावित्रीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. फुलासारखं जपलंय आमच्या कन्येला आम्ही. तिला रानात नेऊन कष्टात लोटणार आहेस का? तातो, सावित्रीच्या जन्मावेळीस ती तिच्या मायोस गमवीत. त्यानंतर तुम्हीच तिचे मायो आणतातो. मुंब कष्ट झाले असेल तुम्हासी. अरे, आपल्या लेकरावर आई बापाची माया करण्यात कसले आलेत कष्ट. खरी, तुमच्या प्रश्नाशी तुम्हीच उत्तर देत. जिथे प्रेम असेल तिथे कष्ट ना. आणि सावित्रीस रानात नेत म्हणजे कष्टात ना लोटीत मी. परंतु तुझ्याकडे धनसंपत्ती नाही. आयुष्यभर लाकूड तोडून पोट भरणार आहेस का तू? महाराज, भोजनाच्या ताटी तुम्ही धनसंपत्ती खात. कुंभ धनसंपत्ती असीत, पण माणसाची जेव्हा भूक लागीत तेव्हा तो फळ खात, कंदमुळा खात, धान्य खात, फार फार पंचपक्वान खात. धनसंपत्ती ना. खरी? होय, खरोखरच. धनसंपत्तीचा गर्व करताना कधी ध्यानी आलं नव्हतं. सोनं चांदी मुद्रा एका बाजूला आणि 4 घास अन्न एका बाजूला. भूक तर अन्नातच भागते. धनसंपत्ती नाही खाऊ शकत आपण. सत्यवाना, जिंकलंस तू आम्हाला. जीवनाची फार खोल समज आहे तुला. आमची सावित्री तुझ्या बरोबर सुखी राहील याबद्दल आमच्या मनात तिळमात्रही शंका राहिलेली नाहीये. अश्वपती, अहो काय बोलता आहात तुम्ही? हा रानटी केवळ त्याचेच तर्क लावतोय. थांबा. पुन्हा पुन्हा हा शब्द ना ऐकीत मी रानटी रानटी. या भुईतूनच येत आपण सारे. झाड पान पशु पक्षी तुम्ही आम्ही. रानाचा अपमान ना करी. राजमाता, आमचं प्रेम अभेदय आहे. आम्ही कोणत्याही अग्निपरीक्षेला सामोरं जायला दोघंही तयार आहोत. परी, साऊच्या तातोची अनुमती आम्हास हवी. नंतर विवाह. सांगा तातो, काय विचार करी? आम्ही तर अनुमती दिलीच आहे. जिंकून घेतलं या मुलानं आमचं मन.
हा जर मला जिंकू शकतो तर आमच्या मुलीचं मन यानं जिंकलं असेल ह्यात काही नवलच नाही. माझे आशीर्वाद आहेत. तातडीनं संपन्न होईल हा विवाह. ना म्हणजे तातडीनेच होता विवाह. पण अथे ना माझे घरी राणी, माझे मायो तातो नाही येऊ शकत इथवर. तेव्हा हा विवाह अथे ना राणी. त्रिवार होकार. आम्ही सारे येऊ रानात या विवाहासाठी. कारण जिथे सत्यवान तिथे आमची सावित्री हे आम्हाला कळून चुकलंय. शमी मायो, शमी मायो पाही इवल्या सत्तुसी तू अथे खोपीत ठेवत आम्हा संगे मध गोळा करायची येई राणी. तो पहिला दिवस. हो, किती भेव तेव्हा माझे मनी. सत्तू कसा राहीत माझे विना. आणि आता पाहित बघी बघी हुंब वाढला झाडासारिखा. लग्न करीत खरी दिस जात सरी सरी. हुंब दंगा करिता करिता मोरक्या होत लेकरू. आणि आता संसार मांडी. गोष्टी ना करा. आवरा सरी सरी. नगरासीन राजा स्वतः अथे येत वधूस घेऊन. त्याआधी सारी तयारी सज्जावी. काय ते अथे येत आणि हा सत्तू अजून वेशीपाशी न जाई. भया, अरे याच तर हुंब गाई. हो, सुरंगी येते दावी तूच कुणास घाई ती. काय काय ऐकीत आम्ही. हा तू 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 लग्न करीत सुरंगीशी. हा ना 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 मायो. तीच फुल देतो मी ना. तो तर तो हा 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 जांभू तू. हा काय ना ना ना. ए मजवर का ढकलीत. मी ना हाच. असं तू ना हुंब लबाड. हा आम्हाशी वाटे आम्ही अशी घेरीत पण हाच आम्हाशी घेरीत. सत्तू, एक गोष्ट तू पण ध्यानी धरी. सवंगड्यांशी तुरी देत तू पण बायकोस ना देऊ शकत. तिथे पायीचा दास तू. म्हणजे मायो तातो तुझ्या पायीचा दास असेल. तर आले. सावित्रीसी मद्र महाराज वेशीपाशी घेऊन येत. चला सरी सरी.